तर राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळी 11:30 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। हिंदी भाषा सक्तीच्या नव्या जीआरवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। राज ठाकरे सरकारवर आसूड ओढणार का असाही प्रश्न आहे, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मुद्दा मिळालेला आहे। हिंदी भाषा सक्तीवरून राज ठाकरे आता आसूड ओढणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे हिंदी भाषा सक्ती यासोबतच मराठीचा मुद्दा सोबतच उद्धव ठाकरेंसोबतची युती या संदर्भाने राज ठाकरे जाहीरपणाने काही बोलतायत का याकडे लक्ष आहे। तर एकंदरीतच मागच्या दाराने आता हिंदी सक्ती केली गेल्याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे। राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातर्फे मनसेतर्फे यापूर्वीच हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातली ठाम भूमिका ही जाहीर केलेली होती। कुठल्याही प्रकारे जर छुप्या रीतीने जरी अशा प्रकारे हिंदी भाषा सक्ती लागू केली गेली तर मनसे अधिक तीव्रतेने याचा विरोध करेल असं सुद्धा राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता राज ठाकरे पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका मांडतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। तर राज ठाकरे यांनी या आधी सुद्धा हिंदीबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे। बघूया राज ठाकरे यांनी यापूर्वी नेमकं काय काय म्हटलं होतं। आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो। भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम, पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे। जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी तेलुगू भाषा आहे, जशी इतर भाषा आहे, तशी हिंदी ही एक भाषा आहे। या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही। राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरेस्पॉन्डंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली, पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे। तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही। केरळामध्ये येऊ देणार नाही। आम्हीच लोटांगण घालतोय। आम्हालाच समजत नाही आम्ही काय करायचंय। मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये। मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये। कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये।